हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळीकडे पावसाळा हा सुरूच आहे. चला तर मग आज पावसाळा स्पेशल चमचमीत वडापाव रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो बटाटे घेते आहे. बटाटा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून 3 शिट्ट्या काढून घेऊया आपण. चला आता बॅटरची प्रोसेस दाखवते. इथे मी 3 वाटी बेसन घेतलं आहे. त्यात 1 चमचा हळद घालते आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा घालायचा. जास्त नाही, चिमूटभर घाला. चिमूटभर बेकिंग सोडा आणि कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि त्यात पाणी थोडं थोडं घाला, एकदम नका घालू, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल बॅटर कसं तयार करायचं ते. हे बघा, बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, माझं बॅटर थोडंसं मला दाटसर वाटत होतं म्हणून मी त्यात परत थोडं पाणी घालते आहे. आणि इथं आपण हे बघा, सरसरीत असं माझं बॅटर तयार झालं आहे वड्यांसाठी लागणारं. हे बघा, तुम्ही बघू शकतात, असं सरसरीत असं बॅटर तयार करायचं आहे. चला तर मग आता आपण बटाटा वड्यासाठी लागणारी भाजी कशी करायची ते बघूयात. इथं मी 5-6 लसूण पाकळ्या घेते आहे, 4-5 हिरवी मिरची मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. आणि इथं शिट्टी पण झाली आहे. कुकर थंड झालं आहे. चला बटाटे काढून घेऊयात. हे बघा, बटाटे किती छान असे शिजलेत. आणि बटाट्याला असं मधून कट केलं ना की बटाटे लवकर थंड होतात, म्हणून सगळे बटाटे मी तसंच कट करून घेते मधून. हे बघा, बटाटे थंड झालेत, लवकर थंड होतात. आणि मॅश करून घ्यायचे चांगले. बटाटा मॅश झाला की आता आपण भाजी कशी करायची ते बघूयात. इथं मी 3 चमचे मी तेल घालते आहे. त्यात थोडीशी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. हे बघा, इथं मोहरी चांगली तडतडली की मग त्यात घालायचं 4-5 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची. आणि हिंग घाला, हिंग आवर्जून घाला, त्याने चव येते भाजीला. आणि दळून घेतलेली हिरवी मिरची लसणाची पेस्ट आणि हे चांगलं परतू द्यायचं. लसण आणि हिरवी मिरची चांगली तेलात परतली की मगच भाजीला चांगली चव येते, म्हणून हे चांगलं परतू द्यायचं. हे बघा, इथं मी 1 मिनिट हिरवी मिरची आणि लसण चांगलं परतू दिलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण यात घालूया हळद. 1 चमचा हळद घालते आहे. हळद पण चांगली तेलात मिक्स करून घ्यायची. ती हळद तेलातच घालायची. आणि इथं आपण मॅश केलेला बटाटा घालूया. थोडा थोडा करून बटाटा घालते आणि चांगलं ते मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा, इथे मी सर्व बटाटा घालून घेते आहे आणि भाजी ही तयार आहे. आता आपण त्यात घालूया चवीनुसार मीठ आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, तुम्ही बघू शकतात. आता याला 1 मिनिट वाफ काढून घेऊया. 1 मिनिट वाफ काढल्यानंतर त्यात मी कोथिंबीर घालते आहे. आणि परत याला हलवून घेऊ आणि परत 1 मिनिट चांगले वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, बघू शकतात आपल्या भाजीचा कलर, टेक्स्चर किती छान आलं आहे. परत त्याला 1 मिनिट वाफ काढून घेते मी. आणि भाजीचा खूप छान असा सुवास येतो आहे, अगदी स्ट्रीटवर मिळतो तसाच. आता तसं मला सिक्रेट रेसिपी सांगणार आहे. चटणी कशी बनवायची. तेल तापून घेऊया. त्यात असं बारीक बारीक अशी भजी आपण काढतो तशी कुरकुरीत अशी भजी काढून घ्यायची. हे बघा, असं हाताने घातलं तरी चालतं, नाहीतर तुम्ही चमचा यूज करा. हे बघा, इथं आपण हे सर्व तळून घेऊया. असं बारीक घातल्याने काय होतं, ते जास्त कुरकुरीत होतात आणि मग चटणी पण ती खायला खूप चविष्ट लागते. हे बघा, इथं बारीक अशी भजी काढून घेतली आहे मी. तुम्ही बघू शकतात किती कुरकुरीत दिसत आहेत ते. चला तर मग आता चटणीची प्रोसेस करूया. इथं मी 4-5 लसूण पाकळ्या घेतली आहे आणि त्यात आपण हे भजी काढून घेतली आहे. हे बघा, किती कुरकुरीत झाली आहे ती भजी. त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आणि नंतर आपण त्यात घालणार आहोत 1 चमचा अंबारीचं लाल तिखट घालते आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर
आणि चवीनुसार मीठ आणि त्यात थोडासा मी घालते आहे कोथिंबीर घाला, त्याने चव छान येते. आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. बघा, ही आपली चटणी तयार आहे वडापावसोबत खाण्यासाठी. आता बॅटर थंड झालं आहे आपलं. आपण त्याची बटाटा वडा तयार करून घेऊया. हे बघा, हाताने टिक्कीसारखं करून घ्यायचं. आणि इथं वडापावची जी लेयर आहे ती कुरकुरीत होण्यासाठी आपण यात तेल घालूया. जे आपण बॅटर तयार करून घेतलं त्यात 2 चमचे तेल घालते आहे. याने काय होतं ना, वडापावचा जो लेयर आहे तो क्रिस्पी कुरकुरीत आता छान होतो. आणि आता आपण इथे आपले बटाटा वडा तयार करून तळून घेऊयात. चला तर तळण्याच्या प्रोसेसमध्ये. हे बघा, इथे 2 बटाटा वडा मी तुम्हाला तळून दाखवते आहे. याने तेल घातल्याने ना बटाटा खूप छान असा त्याची जी लेयर आहे कुरकुरीत क्रिस्पी छान अशी तयार होती. बघा, तुम्ही बघू शकतात. एक बाजू चांगली पलटून घ्यायची, मगच दुसरी बाजू पलटायची. बघू शकतात किती छान असा बटाटा वडा तयार आहे, किती कुरकुरीत दिसतो आहे. त्याची लेअर किती कुरकुरीत झाली आहे. तर चला तर मग इथं या वडापाव खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.